नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पूर्वीच्या काळात राजे रजवाडे होते. बापजाद्यांनी जी प्रतिष्ठा मिळवली होती, पराक्रम केले होते, शौर्य दाखवलं होतं, त्याच्या आधारावर ज्यांना सरदार किंवा जमीनदार वतनदार वगैरे होता आलं, असे जे राजे रजवाडे होते, त्यांच्याकडे कर्तृत्व नव्हतं. पण हा जो एक मनामध्ये न्यूनगंड असतो, तो न्यूनगंड घालवण्यासाठी असे राजे रजवाडे आपल्या पदरी भाडोत्री, पगारी पाळलेले भाट आणि स्तुतीपाठक ठेवायचे. व जो कुठलाही पराक्रम त्या राजाने, रजवाड्याने, संस्थानिकाने केलेला नाही, त्याचं उठता बसता कौतुक करणाऱ्यांचा हा घोळका त्या राजाच्या दरबारी असायचा. पण एक गोष्ट होती की त्यातून राजाचं कौतुक व्हावं, त्याच्या गुणवत्तेचं कौतुक व्हावं, ही अपेक्षा असायची आणि तशीच माणसं नेमली जायची, पोसली जायची. त्याने आपल्याला हास्यास्पद आणि एक टिंगलीचा विषय बनवावा अशी राजाची अपेक्षा नसायची, आणि ती माणसं सुद्धा तसं काम करायची नाही. आणि त्यामुळे त्यांना दरबारी स्तुतीपाठक वगैरे म्हटलं जायचं. पण अलीकडच्या काळामध्ये एक चमत्कारिक गोष्ट झालेली आहे. लोकशाहीतल्या अनेक संस्थानिक राजे रजवाड्यांनी आपल्या पदरी अशी काही माणसं स्तुतीपाठक बाळगलेले आहेत की ते उठता बसता मिळेल तिथे आपल्या मालकाला, धन्याला अडचणीत आणून टिंगलीचा विषय बनवण्यासाठी राबत असतात. आणि हे रस्त्यावरच्या सगळ्यांना कळतं, फक्त राजाला कळत नाही, अशी एक विचित्र अवस्था आहे. दिल्लीत राहुल गांधी आहेत आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आहेत. काही प्रमाणात अलीकडे शरद पवारांची अवस्था तशीच झालेली आहे. काल परवा इस्पितळातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन घरी आलेल्या शरद पवारांचा अर्ज भरायला निवडणूक आयोगाचे अधिकारी सिल्वर व कोण आले आणि आपला फॉर्म भरायलाही निवडणूक अधिकाऱ्याकडे जाता येत नाही. इतके गलित गात्र असलेले शरद पवार यांनी कोणते कोणते पराक्रम केलेले आहेत या ताज्या राज्यसभा निवडणुकीत, याची वर्णनं आता सुद्धा युट्यूबवर उपलब्ध आहेत. बघा, एक खेळी, एक डाव पवारांचा, इतके दिवस, 9 दिवस, 3 आठवडे, 12 माणसं, 27 दिवस, काही असेल ते, असली खोटी स्तुती करणारे त्यांनी पाळलेले आहेत. आणि त्यामुळे शरद पवार हे गेल्या आठवड्यातल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन केला तरी हास्यास्पद झालेले, पण त्यांच्यापेक्षाही हास्यास्पद अवस्था दिल्लीत राहुल गांधी यांची आहे. आणि त्याच्या खालोखाल मुंबईतले आपले उद्धव ठाकरे आहेत. आता हे मी अचानक नवीन काय सांगतोय का तर नाही मित्रांनो, नवीन गोष्ट एवढीच आहे की कोणी यावे आणि टपली मारून जावे, अशी काहीशी उद्धव ठाकरे यांची आज अवस्था आहे. आणि म्हणून असेल कदाचित उद्धव ठाकरेंच्या संवेदना काहीशा बोथट झालेल्या असतील, पण त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या संवेदना अजूनही जागृत आहेत. म्हणूनच असेल की शरद पवार हे महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार म्हणून राज्यसभा जिंकल्याची घोषणा व्हायची बाकी आहे, पण औपचारिकता पूर्ण झाली तरी त्याविषयी बोलू नये एवढं तरी भान आदित्य ठाकरेंमध्ये दिसते. पण झाला तो तमाशा पुरेसा नव्हता. झाली ती बेअब्रू उद्धव ठाकरेंची कमी होती म्हणून की काय? त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आता उद्धव ठाकरे यांचंच वस्त्रकरण करायला घेतलेलं आहे. तसं नसतं.
तर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती नरेश म्हस्के जे लोकसभेचे सदस्य आहेत, त्यांची उद्धव ठाकरेंना टपली मारायची हिंमत झाली नसती. जाता जाता नरेश म्हस्के यांनी एक टपली मारली आणि तो मराठी पत्रकारितेमध्ये, मराठी माध्यमामध्ये चर्चेचा विषय होऊन गेला. उद्धव ठाकरे यांना परत विधान परिषदेवर जायचं असेल तर काय अवघड नाहीये. त्यांनी एक फोन कॉल एकनाथ शिंदे यांना करावा. शिंदे खूप दिलदार आहेत, उदार आहेत, आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना नुसता एक फोन केला तरी त्यांचा विधान परिषदेचा रस्ता मोकळा होऊन जाईल, निर्वेद होऊन जाईल. असं जे काय वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलं, ती दुसरी टपली मारलेली नाही. मग त्यांची ऑफर आहे इथपर्यंत. नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंना ऑफर, एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंना ऑफर, या असल्याच्या बातम्या आल्या ना, ते सगळे भाडोत्री पाळलेले स्तुती पाठक आहेत, भाट आहेत. उद्धव ठाकरे यांची चमचेगिरी करण्याच्या नादात अशा लोकांनी उद्धव ठाकरेंना अधिकाधिक हास्यास्पद करून टाकले. कुठच्याही बाजूने तर्कबुद्धी लढवली तरी असं वाटत नाही की उद्धव ठाकरे इतके लाचार होतील की ज्या माणसाचं नाव 20 जून 2022 पासून त्यांनी उच्चारलेलं सुद्धा नाही, अशा माणसाकडे विधान परिषदेत परत एकदा आमदारकी मिळावी म्हणून उद्धव ठाकरे लाचार होऊन गयावया करून एकनाथ शिंदेना फोन करतील, विनंती करतील की बाबा रे, मला विधान परिषदेत निवडून यायला मदत कर. मी कितीही उद्धव ठाकरेंचा टीकाकार असलो तरी ते इतके लाचार आणि अगतिक होतील असं मला बिलकुल वाटत नाही. पण चर्चा तशी चालू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना ऑफर. कसली ऑफर? याला ऑफर म्हणतात. नरेश म्हस्के यांनी केलेली ती मस्करी आहे, मस्करी आहे, शुद्ध मस्करी आहे की या एकनाथ शिंदे फार उदार आहेत. त्यांच्या ठाण्याच्या लुईसवाडीच्या बंगल्याच्या दारात किंवा नंदनवन या शासकीय बंगल्याच्या दारात एक कटोरा घेऊन उभा राहा असं सांगणं याला ऑफर म्हणत नाहीत. पवार, उद्धव ठाकरे यांची स्तुती करण्यामध्ये तासन तास वाया घालवणारे जे लोक आहेत त्यांना एवढी तरी अक्कल असायला पाहिजे की नरेश म्हस्के जे बोललेत त्याला ऑफर म्हणत नाहीत. मी अमुक एक वस्तू उकिरड्यावर टाकायला निघालोय, कालचं परवाचं शिळं अन्न आहे, हवं असेल तर हाक मारा, मी तुम्हाला देतो, असं सांगणं याला ऑफर म्हणत नाहीत. नरेश म्हस्के यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांची भयंकर अवहेलना केलेली आहे. एकनाथ शिंदेना एक फोन करा, आणि यात काही नवीन नाही. हे गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 10-15 दिवसापूर्वी केलेला एक व्हिडिओ आहे माझा. त्याच्यात हे मी पण सांगितलं होतं. अगदी काँग्रेस आणि शरद पवार गट यांना झुगारून उद्धव ठाकरे आपला राज्यसभेचा उमेदवार निवडून आणू शकतात. त्यांनी फक्त एक फोन एकनाथ शिंदेना करावा आणि रिक्वेस्ट करावी की विषय शिवसेनेचा आहे, आमच्याकडे 20 आमदार आहेत, आम्हाला एक 17 आमदार कमी पडतात आणि तुमच्याकडे 17 आमदार जास्तीचे आहेत, तेवढा पाठिंबा द्या. हे उद्धव ठाकरे करू शकले असते, हे मी पण म्हटलेलं आहे. पण ती ऑफर नव्हती, मी शक्यता वर्तवली होती. आणि नरेश म्हस्के सुद्धा जे सांगतायत ते एक प्रकारे शक्यता आहे. कोणीतरी म्हटलंय ते डिवचलेलं आहे. बरोबर आहे, डिवचलेलं आहे. डिवचलं नाही, जखमेवर मीठ चोळलेलं आहे. ज्याला मिंदे 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 म्हणत बसलाय 4 वर्ष, त्याच्याकडे मिंदेपणाचा कटोरा घेऊन दारात उभे राहा.
याला ऑफर म्हणत नाही. ज्यानी कोणी हा ऑफर हा शब्द काढला तो नक्कीच उद्धव ठाकरेंचा चमचा आहे यात शंका नाही. पण अशा बातम्या जाणीवपूर्वक सोडल्या जातात आणि त्यावर चर्चा घडवून आणली जाते. पण जर समोरच्या बाजूला असले दिवटे स्तुती पाठक आणि भाट आणि चमचे असले तर तुमचं वस्त्रहरण करायला कुठल्या दुःशासनाने येण्याची गरज नसते. तेच तुमचं दुःशासन म्हणून वस्त्रहरण करत असतात. मुळात सुरुवात कुठून झाली आता सगळीकडे चर्चा चालू आहे. अगदी शिवसेनेत पण म्हणजे उबाठा शिवसेनेमध्ये एकमेकांवर दोषारोपण चालू आहे की शरद पवारांना जागा सोडायचं कारण काय होतं. शरद पवारांच्या दुप्पट आमदार उबाठा शिवसेनेकडे होते. काँग्रेस आणि उबाठा मिळून राज्यसभेची जागा निवडून आणू शकत होती आणि रोटेशनने उबाठा शिवसेनेचा हक्क होता. तरी शरद पवारांसाठी जागा का सोडायची. शरद पवार राज्यसभेत जाऊन करणार काय आहेत. त्यांना आपले हातपाय हलवणं सुद्धा अवघड आहे इतकी त्यांची विकलांग परिस्थिती आहे. मग उद्धव ठाकरेंनी हा हक्क का सोडला. आदित्य ठाकरेंना हिरमुसलं होण्याची वाडी त्यांच्याच पित्याने का आणली याच्यावर अगदी शिवसेना उबाठाच्या अंतर्गत आता वादविवाद सुरू झालेले. तर त्याची सुरुवात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेली होती. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की 7 पैकी 6 जागा आरामात महायुती निवडून आणू शकते. उरलेली जी एक जागा आहे तिचा विचार कसा करायचा, कुठला उमेदवार आणायचा तो महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र बसून ठरवावं. आणि नंतर त्याला एक पुस्ती फडणवीसांनी जोडली की जर महायुतीने शरद पवारांसारखा ज्येष्ठ उमेदवार दिला तर मग मात्र आम्ही ती निवडणूक होऊ नये, बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील राहू. पण मुळात शरद पवारांनी नावं आलं कुठून. खुद्द शरद पवारांनी कधीही जाहीररित्या काही सांगितलं नाही. राज्यसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून शरद पवारांनी जे पुण्याच्या रुबी हॉल किंवा ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये आडोसा घेऊन ते लपून बसले, माध्यमांसमोर आले नाहीत किंवा त्यांच्या कोर्टातला कोणी पुढे आला नाही. अशा वेळेला शरद पवारांचं नाव सगळ्यात पहिल्यांदा पुढे आणणारे संजय राऊत होते. पण ज्या वेळेला दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी ते खोडून टाकलं तेव्हा तेही कसे बरोबर, मी पण कसा बरोबर अशी सारवासारव संजय राऊत यांनी केली. पण तोपर्यंत भात्यातून मान सुटलेला होता. आपण शरद पवारांचे एकनिष्ठ कसे आहोत हे उद्धव ठाकरे यांचे स्तुती पाठक संजय राऊत यांनी दाखवून दिलं. आणि जे काय तोंडघशी पाडायचं होतं ते उबाठा शिवसेनेला पाडलं. पण तेवढ्यावर सुद्धा संजय राऊत खुश नसावेत म्हणून की काय त्यांनी एक नवं पिल्लू सोडलं की विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना परत एकदा निवडून आणलंच पाहिजे. मला सांगा खरोखरच उद्धव ठाकरेंना राज्यसभेत निवडून येण्याची गरज आहे का. ते किंवा त्यांचे वडील यांनी कधीही कुठलीही निवडणूक लढवण्याची इच्छा कधीही व्यक्त केलेली नव्हती. बाळासाहेबांनी तर निर्धार व्यक्त केला होता, शपथ घेतली होती की मी कधी आत्मचरित्र लिहिणार नाही आणि कधीही निवडणूक लढवणार नाही. बाळासाहेबांनी दोन्ही शब्द पाळले. पण मुख्यमंत्री होण्याचा हव्यास उद्धव ठाकरेंना इतका जडला की त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि ती सुद्धा इतकी वाईट परिस्थिती आली की त्यांना आमदार होता येत नाही. म्हणून लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांचं सरकारच बारगळण्याची शक्यता होती. तेव्हा उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदींना शिव्या घालत असताना सुद्धा त्यांच्याकडेच याचना करावी लागली होती आणि त्यांना बिनविरोध आमदार होता आलं. त्याला आता 6 वर्ष होऊन गेले.
या 6 वर्षात विधान परिषदेमध्ये किंवा मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरे यांनी आमदार म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून नेमकं काय केलं याच्यावर संशोधन करण्यासाठी एक मोठा बहुसदस्य आयोग नेमावा लागेल. पण तोही विषय सोडून द्या. आज घडीला ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, मला वाटतं 28 जून 2022, तेव्हा त्यांनी जाहीररित्या सांगितलं होतं फेसबुक लाईव्ह करताना की मी मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा सुद्धा राजीनामा देतोय. पण तो आमदारकीचा राजीनामा त्यांनी दिला नव्हता. मला यातलं काही नकोय हे त्यांनी तेव्हाही सांगितलं होतं आणि मुख्यमंत्री होण्यापूर्वी सुद्धा आमदार होण्याची कुठचीही मनीषा उद्धव ठाकरेंना नव्हती. मग आज कशाला असेल? कसलाही अधिकार नसलेला एक आमदार ज्याला जाऊन तिथे विधान परिषदेमध्ये वादविवाद करायचा आहे, अशा पदाचं आकर्षण उद्धव ठाकरेंना अजिबात नाही. त्यामुळे त्यांना अशी इच्छा असण्याचंही कारण नाही. मग त्यांचं नाव या रेसमध्ये आणण्याची संजय राऊत यांना गरज काय होती? मी सांगितलं ना सुरुवातीला, आपल्या धन्याला, आपल्या मालकाला जगात टिंगलीचा विषय बनवणारा स्तुती पाठक, हा विषय संजय राऊतांनी आणलाच नसता तर नरेश म्हस्के ही असली ऑफर देऊ शकले असते का? मस्करी करू शकले असते का? टिंगल करू शकले असते का? टपली मारू शकले असते का? काय दिवस आलेत बघा. ज्याला मिंदे मिंदे म्हणून हिणवलं त्याचा एक सहकारी, दुय्यम सहकारी नरेश म्हस्के आज उद्धव ठाकरेंची जाता जाता टोपी उडवतोय. एक फोन करा, शिंदे दिलदार आहेत. उद्धव ठाकरेंची इतकी अवहेलना दुसऱ्या कोणीही केलेली नसेल. पण ती अवहेलना करण्याची ऑफर नरेश म्हस्केंना संजय राऊतांनी दिली हे विसरू नका. गरज नव्हती. हा विषय एवढ्यात काढायची संजय राऊतांना काढीचीही गरज नव्हती, पण त्यांनी काढला. का काढला? म्हस्केंना संधी मिळाली पाहिजे. काय माणसं असतात बघा मित्रांनो. उद्धव ठाकरेंना आमदार होण्याची अजिबात गरज नाही. त्या माणसाच्या शब्दावर आज सुद्धा विधानसभेतले 20 आमदार हलतात डुलतात हे विसरू नका. कितीही नाकर्ता नेता असला तरी 20 आमदार त्याच्या खात्यात जमा आहेत. शरद पवारांपेक्षा दुप्पट आहेत आणि काँग्रेसपेक्षा 4 आमदार जास्त आहेत उद्धव ठाकरेंकडे. त्याला एक विधान परिषदेची आमदारकी ही अगतिकता असू शकत नाही. पण त्याला अगतिक त्यांच्याच स्तुती पाठकांनी करून दाखवलेलं आहे. म्हणून नरेश म्हस्के सारखा माणूस जाता जाता उद्धव ठाकरे यांची टोपी उडवतो. आमदार व्हायचे, शिंदेना फोन करा, शिंदे दिलदार आहे. शिंदे दिलदार आहे ते वेगळं सांगायला नको. मला आठवतं 2012 मध्ये ज्यावेळेला ठाण्याला 2-4 नगरसेवक शिवसेनेचे कमी पडत होते, अशा वेळेला प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे गेले होते आणि राज ठाकरेंनी पाठिंबा मागितला. राज ठाकरेंनी देऊन टाकला कसलंही सौदा न करता. पण त्याच राज ठाकरेंना नाशिकचा मनसेचा उमेदवार महापौर म्हणून निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांचा पाठिंबा हवा होता. तर आपल्याला फोन केला नाही, आपल्याकडे पाठिंबा मागितलेला नाही, म्हणून उद्धव ठाकरेंनी तो विषय झटकून टाकला होता आणि भाजपच्या पाठिंब्याने मनसेचा नगरसेवक नाशिकमध्ये 2012 साली बसलेला होता. औदार्य हा वेगळा विषय असतो, ते उद्धव ठाकरेंकडे अजिबात नाहीये. पण स्वाभिमान पण संपलाय असं एक चित्र निर्माण करण्याची वेळ त्यांच्यावर त्यांच्याच स्तुती पाठकांनी, भाडोत्री पगारी पाळलेल्या स्तुती पाठकांनी आणलेली आहे. म्हणूनच नरेश म्हस्के किंवा नरेश मस्करे
उद्धव ठाकरेंची मस्करी करू शकलेले आहेत. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.